आज महाशिवरात्रीच्या या पावन पर्वाच्या निमित्ताने भारतभरातून अलाहाबादला प्रयागराजला कुंभमेळा असल्याने देखील सर्व भाविक भारतभरामध्ये देवदर्शनासाठी फिरत आहेत। त्या अनुषंगाने यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीपासूनच प्रचंड गर्दी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये या ठिकाणी झालेली आहे। आद्य ज्योतिर्लिंग असल्याने जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक काल त्र्यंबकमध्ये दाखल झालेले आहेत। पूर्व दरवाजाने व्यवस्थितरित्या सर्वांचं दर्शन आज पहाटे 4 वाजेपासून सुरू आहे। जवळपास 41 तास मंदिर कंटिन्यू उघडं राहणार आहे। आमच्यामधले पूजेचे वेळा जर वगळल्या नंतर पूर्व दरवाजाला पाण्याची व्यवस्था, बिस्किटाची व्यवस्था, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। भाविक सुरळीत व्यवस्थित आनंदाने दर्शन घेत आहेत। कुठल्याही प्रकारची अडचण आत्तापर्यंत तरी आलेली नाही। VIP दर्शन टोटल आम्ही 3 ते 4 दिवस बंद केलेलं आहे। तसं अधिकृत प्रेस नोट देखील दिलेली आहे। VIP अति राजशिष्टाचार असलेले जर कोणी आलं तरच त्यांना बिफोर जर काही त्याचं सूचना असेल तर त्यांना जाण्यासाठी आम्ही तेवढी परवानगी देतो। परंतु अनेक भाविकांच्या तक्रारी आहेत, तुमचे सुरक्षा रक्षक अरेरावीची भाषा करतायत, धक्काबुक्की करत आहेत। सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत आता एखादा कर्मचारी म्हणजे 4-5 कर्मचारी जर गेटवर असतील आणि भाविकांचा लोंडाची लोंडा VIP दर्शनासाठी किंवा इतर काही प्रोटोकॉल्स घेऊन जर त्याच्यावरती फोर्स करत असतील तर तोही एक माणूसच आहे। कधी त्याच्याकडून काही चुकीचं उत्तर दिलं जाऊ शकतं, पण त्याबद्दल आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊ। आज प्राजक्ता माळीचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरमधनंच त्यांच्या कार्यक्रमासाठी विरोध होतोय, आपल्याला परवानगी मिळाली का, काय परिस्थिती? गेल्या अनेक वर्षापासून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमार्फत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेतले जातात। त्यामध्ये काल आम्ही 25 मुलांचं जे देशाविदेशामध्ये भाविक म्हणून आले, बासरी वादन त्यांनी 25 विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सादरीकरण समोर केलं। त्याचबरोबर आजही आम्ही जे देवांच्या वेशामध्ये अघोरी नृत्य जे करतात तोही कार्यक्रम आम्ही आज 4 वाजता त्या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानंतर स्वतःहून धार्मिक नटरंग अकॅडमी पुणे जिच्यामध्ये 12,500च्या वर कोरिओग्राफर त्या ठिकाणी रजिस्टर आहेत, अशा नटरंग अकॅडमीने आम्हाला विनंती केली की आम्ही त्र्यंबकेश्वरला आमचे कलाकार धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी नृत्य असेल, तुमचं कथ्थक असेल, अशा प्रकारे धार्मिक सेवा या ठिकाणी देऊ इच्छितो। त्यामध्ये प्राजक्ता माळी नावाची एक कलाकार आहे, ती पण त्याच्यामध्ये 1 ते 2 तिचेही कार्यक्रम आहेत आणि इतर सुद्धा सहकलाकार त्या ठिकाणी नटरंग अकॅडमीचे येणार आहेत। त्यामुळे काही विघ्न संतोषी लोकांनी त्याला विरोध केला, परंतु आम्ही रीतसर नियमात बसून या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं असल्याने ते आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पाडू। तुम्ही चुकीचा पायंडा पाडताय अशी आता भाविक जो असतो त्याला जर देवाची सेवा करायची असेल तर त्याची आम्ही पर्सनल लाईफशी म्हणजे आम्हाला काही देणं घेणं नाही, तो आणि देव याच्यामध्ये आम्ही काही दुवा नाही। त्यामुळे त्या भाविकाला जर देवाची मनोभावे सेवा करायची असेल तर देवापुढे सेलिब्रिटी मोठा छोटा लहान असं कोणी नाही। पण प्रांगणामध्ये असे कार्यक्रम होतात का, याआधी झाले? गेल्या 22 ते 23 वर्षापासून मी स्वतः, आम्ही गावकरी, आमचे सहकारी विश्वस्त स्वप्नीलजी शेलार दरवर्षी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात। नाही, नृत्याचे वगैरे कार्यक्रम होतात का? नृत्याचे होतात। कथ्थकच्या आमच्या त्र्यंबकच्या 2 संस्था आहेत जे यांना ट्रेन करतात, म्हणजे प्रशिक्षण देतात। त्यांचाही कार्यक्रम दरवर्षी होतो त्र्यंबकचा, वेगवेगळे विद्यार्थी त्यातून करतात। नृत्य त्याला असं वेगळा कलाटणी देण्यापेक्षा धार्मिक कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये नृत्य असेल, संगीत असेल, इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील असे होतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।